श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। त्यासाठी मी येथे 2 बांगड्या घेतलेल्या आहेत। हे थोडेसे खडे घेतलेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही 2 आकाराचे खडे घेतलेले आहेत। सिल्क थ्रेड घेतलेला आहे, गोंड्याचा दोरा, फेविकॉल। हे पहा, हे असे खडे आहेत। 2 आकाराचे खडे आपण येथे घेतलेले आहेत। आपण आता ह्या 2 बांगड्या एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत फेविकॉलच्या मदतीने। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे 2 बांगड्या आपण एकमेकींना अशा जोडून घ्यायच्या आहेत। फेविकॉल आपण जास्तच वापरायचा आहे, तो ट्रान्सपरंट आहे, सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही, त्यामुळे फेविकॉलचा वापर जास्त केला तरीही चालतो। आतून साईडने व बाहेरच्या साईडने आपण फेविकॉल एकसारखा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। ही बांगडी आपण सुकाय ठेवायची आहे। तोपर्यंत आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला जो आपण ज्या कलरचा दोरा घेतलेला आहे त्या दोऱ्याचे 30 वेढे घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे दोऱ्याचा कलर वापरू शकता। साडीच्या किंवा ड्रेसला मॅचिंग इथे दोऱ्याचा कलर वापरला तरीही चालणार आहे। मी येथे निळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे। याचाच वापर करून मी खूप सुंदर असा आज गोट तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। मी येथे 30 वेढे घेतलेले आहेत व फेविकॉलने ते वेढे, तो धागा जोडून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे व जोडून घेतलेला आहे। आपण अजून एकदा धागा गुंडाळून घ्यायचा आहे। 2 वेळा आपल्याला 30-30 वेढे असे गुंडाळून घ्यावे लागतात, त्यावेळेस आपली बांगडी संपूर्ण डिझाईन करून होते। चला तर आपण बांगडीला धागा व्यवस्थित गुंडाळून घेऊया। हा धागा आपण बांगडीला इथे चिटकवून घ्यायचा व नंतर तो व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे। संपूर्ण बांगडीला धागा आपण एकसारखा गुंडाळून घ्यायचा, म्हणजे त्याची फिनिशिंग ही खूप छान आणि सुंदर येते। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असे गोट आपल्याला तयार करता येतात जुन्या बांगड्यांचा वापर करून। यासाठी आपल्याला थोडेसे कुंदन व मणी यांची गरज असते। एका सिल्क थ्रेडमध्ये म्हणजेच गोंड्याच्या दोऱ्यामध्ये आपले 4 बांगड्या तयार होतात। हे पहा, याचा आपण एकसारखा धागा गुंडाळून घ्यायचा, राहिलेल्या धाग्याला फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचा व दुसरा ही धागा त्याच्या शेजारी आपण पुन्हा चिटकवून घ्यायचा आहे। खूप सुंदर असा गोट आज आपण तयार करूया। मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती 30 ते 35 प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, हा दुसरा गोंडाही मी या शेजारीच असा धागा या शेजारीच असा चिटकवून घेत आहे। आपल्या चॅनलवरती मी साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत। आपण गोंडे बाहेर करायला दिले तर आपल्याला 400 ते 500 रुपये द्यावे लागतात। 20-20 रुपयाचे आपण 2 दोऱ्याचे रीळ आणले तर आपल्या साडीला खूप सुंदर असे गोंडे तयार करता येतात। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, हा धागा आपण इथे गुंडाळून संपूर्ण बांगडीला घेतलेला आहे। आपण आता यावरती खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत। त्यासाठी मी पहिल्यांदा गोल येथे कुंदन चिटकवून घेतलेलं आहे व साईडनी हे जे पानाच्या आकाराचे कुंदन आहेत ते मी इथे चिटकवून घेणार आहेत। 5-5 कुंदन मी इथे साईडला चिटकवून घेतलेले आहेत। आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले ते सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। हे पहा, ही अशी आपण डिझाईन संपूर्ण बांगडीला करायची आहे। गोलवेड्यावरती 4 ठिकाणी आपण ही डिझाईन करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार एका शेजारी एक 5-6 डिझाईन करू शकता। मी इथे एका बांगडीला 4 ठिकाणी ही डिझाईन केलेली आहे। खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली दिसत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती दरवाजाला वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। आपल्याकडे ब्लाऊज पीस शिल्लक असतात किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं, त्याचा वापर करून दरवाजासाठी खूप सुंदर असे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर सुंदर असे मी ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत। हे पहा, हे अशी आपण डिझाईन तयार केलेली आहे। खूप सुंदर अशी आपली ही बांगडी तयार झालेली आहे। सोप्या पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन आपण तयार केलेली आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।